ताई मला सांगा, तुम्ही उपोषणामध्ये सहभागी झालात. त्यांची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं कुणबी प्रवर्गातून. मनोज भाऊंनी जी मागणी पहिल्यापासून केली 2 वर्षामध्ये ती मागणी तात्काळ मंजूर करावी आणि हे उपोषणाला स्थगिती द्यायला त्यांनी यावं. फडणवीस साहेबांनी यावं, आता तरी यावं. एवढे वर्ष झालं आम्ही बसतोय. आज 8वं उपोषण आहे. आज 3 दिवस झालं उठणं झालेत मनोज भाऊ. त्यांची तब्येत वरचीवर ढासळत चाललेली आहे. तरी गांभीर्यानं लक्ष देणं त्यांचं गरजेचं आहे. ताई मला सांगा, तुम्ही काय सांगाल? 4था दिवस आहे उपोषणाचा. आज 4था दिवस आहे उपोषणाचा. दादांची तब्येत खूप खालावलेली आहे. तसेच बाकीचे पण जे सामूहिक उपोषणाला बसलेत त्यांच्या पण तब्येती खालावल्या आहेत. रात्री काही जण उपोषणाला ऍडमिट करण्यासाठी अंबडला वगैरे घेऊन गेले. तर ही एवढी परिस्थिती अशी ढासळत चालली असताना शासन दरबारी कुठं शासन झोपी गेलंय का हेच आम्ही म्हणतोय. कारण त्यांनी कुठंतरी आमच्या थोडीशी दखल घ्यावी. कारण आमची मागणी रास्त आहे. असं काही नाही की उठलो तर काहीतरी मागायला सुटलो. आम्ही काही कुठं शासनाचे काही अवयव मागत नाहीत कुठले दान द्या आम्हाला म्हणून. पण आमची मागणी मराठ्यांची ओबीसीतून आरक्षण देण्याची ही रास्त आहे आणि ती मागणीचा त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सरकार यावेळेला त्यांची मागणी पूर्ण करल, गांभीर्याने घेईल असं तुम्हाला वाटतंय का? आम्ही तर सकारात्मक आहोत. कारण नकारात्मक असतो तर बसलोच नसतो. आम्ही आमच्या मागण्याला ठाम आहोत आणि शासनाने त्याची नक्कीच दखल घ्यावी ह्या अपेक्षांनीच आम्ही इथं बसलेलो आहोत. आपण जर बघितलं तर अनेक जण जे आहे ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते डॉक्टरांचं पथक जे आहे ते या ठिकाणी तपासणी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे आणि त्यांचं पथकाकडून जे आहे ते डॉक्टरांच्या तपासणी जी आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते. दादा काय सांगाल, काय होतंय? नाही काय ते त्यांना पाण्याची गरज आहे पण ते पाणी नाही म्हणतात. पण आम्ही सगळ्यांना मिळून आता दादाला बोलणार आहेत की त्यांनी पाणी घ्यावं आणि नंतर आम्ही सुद्धा पाणी घेणार आहेत. आता थोड्या वेळानं बोलणार दादाशी की कुठेतरी त्यांनी पाणी घ्यावं आणि तीच मागणी आहे यांची पण की पाटलांनी पाणी घेतल्याशिवाय तुम्ही पाणी पिणार नाही. हो नाही, अजून तर भरपूर जणांनी काही घेतलंच नाही. काय मग हे असे हाल व्हायलेत आणि तुमच्या माध्यमातून मी शासनाला सांगेल की म्हणजे हे असं बघण्यापेक्षा कुठेतरी लवकर तोडगा काढावा. काहीतरी काय माणसं मारायचं असं ठरलंच आहे का काय? म्हणजे आजचा 4था दिवस आहे आणि बोला आमचा जीव घ्यायचं ठरवलंय का तुम्ही? आमचा माणूस मरतोय तिथे. सरकार कधी येणार? आम्ही मेल्या जाणार का सरकार? हा आक्रोश आहे. हा आक्रोश आपण बघू शकता की या ठिकाणी तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे. काय सांगाल तुम्ही? बोला. माझ्या दादाचा जीव चाललाय तिथं. तुम्ही काय करताय? दादा तुम्ही काय सांगाल? आता काय सांगणार आहे? असे बघल्यावर काय बोलावं आम्ही? आज 4था दिवस झाला, अजून दादाला पाणी सुद्धा नाही. आज क्रिटिकल होत राहिले पेशंट आमचे. कामाला मारायचं ठरवलं काय तुम्ही सगळे? इथून न्यायला तर तिकडे काय करायचं काहीच माहित नाही आम्हाला अजून. आज हे पेशंट व्हायले आज 180 कितीतरी बीपी झालेला आहे यांचा. कोणतरी आहे काही तर आलं का कोणी? एक सरकार कोणी इथं? सरकारकडे तुमची काय मागणी असणार? आम्ही इथून जाणार नाहीत आज. आम्ही तो मेलो तरी बी का आम्ही आता इथून जाणार नाहीत आणि आमचे उपचार घेणार नाहीत. आमची सहनशीलता संपलेली आहे आता. पण जरांगे पाटीलच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते सुद्धा आंदोलन मागे घेणार नाहीत. आम्ही पण घेणार नाहीत. आम्ही पण नाही घेणार. त्यांची तब्येत खालावत चालली आता. आम्ही लक्ष देऊन एक मिनिट आपल्यासोबत अजून काही आंदोलक आहेत. दादा तुम्ही काय म्हणाल, काय सांगाल? आम्ही इथून दादांचा प्रयत्न केल्याशिवाय दादा ज्यावेळेस आमच्याशी चांगले बोलतील त्यावेळेस आम्ही ही जागा सोडणार. दादांना जर कमी जास्त झालं तर आम्ही सुद्धा ती सूर्य पाहणार नाही. दादांची आम्हाला तब्येतीची गरज आहे. दादांची लय जरूर गरज आहे. आमच्यातली 100पैकी 25 मेली तरी चालतेली, पण आमचं दादा जगलं पाहिजे. तर फक्त दादा जर नाही, जर दादांना काय झालं तर आम्ही सुद्धा सूर्य पाहणार नाही त्या दिवसाचा. तुम्ही दादांना पाणी प्या असा आग्रह करणार का? हो आम्ही आग्रह करणार. दादांना पाणी पिया म्हणून आम्ही आग्रह करणार. दादांनी जर पाणी पिलं तरच आम्ही पाणी घेणार ना.
आणि शासनाला आता काय करायचं 2024-26 जानेवारीचा जो अध्यादेश आहे तो पारित केला की आम्ही आरक्षणात जाऊ. शासनाने काय केलं तात्पुरतं नुसतं एक समजूत काढलेली त्या पिरियडला आणि आज 4था दिवस आहे उपोषणाचा. म्हणजे याच्यावर मंत्रालय सुद्धा याच्यावर कुठलीच दक्षता घेत नाहीये. ही कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. मराठा समाज हा एक त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी रस्त्यावर उतरून द्यायला नाही पाहिजे समाजाला यांनी. आज तुम्ही बघताय आज समाजात अनेक गोष्टी घडतायत हे होत आहेत. तुम्ही म्हणजे जिथं अन्यायाच्या विरुद्ध त्यांना न्यायाची बाजू मांडता आणि जो समाज स्वतःच्या न्यायासाठी लढतोय त्याला आज तुम्ही 40 वर्ष झाले रखडवलंय. म्हणजे ही कुठली आपण जर बघितलं तर या ठिकाणी एका आंदोलकाची जी आहे ती तब्येत अत्यंत खालावत गेलेली आहे आणि त्यांना पाण्याची गोळी घेण्यासाठी जे आहे ते त्यांना आता विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी आहे ती आता गोळी घेतलेली आहे. आपल्यासोबत हे आंदोलक आहेत. दादा, आता 4था दिवस आहे उपोषणाचा, काय सांगाल सरकारला तुम्ही? सरकारकडं आम्हाला एकच मागणी आहे. आज 18 महिने झाले आंतरवाडीमधून समाजासाठी आरक्षण मागणी जे जरांगे पाटील करीत आहेत त्याची सरकारनं अजून दखल घेतली नाही. कारण का करोडोनं समाज एकत्र येऊन आरक्षण उपोषण हे जेवढे मागणीचे आमची जी लावून धरलेली आम्ही सरकारनं वेळोवेळी आमची फसवणूक केलेली, धोके दिलेले आहेत, उठवलेले भाऊला गोड बोलून वेळोवेळी भाऊनं जे प्रयत्न केले हे समाजासाठी आमच्या, तर आम्ही जोपर्यंत भाऊच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जे उपोषण होऊ इथं 200 लोक बसलेले तोपर्यंत आम्ही सुद्धा हटणार नाही. हे सरकारला कळालं पाहिजे. आमचा जास्त अंत घेण्यात आता महत्व नाही. त्यांना इकडं दखल नाही, येऊन आमची कोणी पाहणी करीत नाही. डॉक्टर जरी आले तर आमचे BP शुगर तपासतात. बाकी आम्ही इलाज का घेत नाही? आमचे भाऊ पाणी सुद्धा पित नाहीत ना. आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून कसं हटणार? त्याचा आज पूर्ण जरंगे पाटलाचे पार्ट खराब होऊन गेलेत. सरकारला याची अजाबात काळजी नाही, दखल नाही. सरकारला वाटायला असंच बसून बसून गेलं तर आपल्या मागली पिढ्या जायली. हे जर याच्या मनामध्ये खोट असेल आणि याने संविधानाच्या पदावर बसून आमचा जर अंत घेत असतील याचे परिणाम वाईट होणार. कारण का आम्ही संयम पाळलेला आहे, आमचा संयम सुटला, आम्ही घरी कपन बांधून इथं आलेलो आहोत. या सरकारनं ताबडतोब येऊन आमच्या जे मागण्या त्याचा आम्हाला पाटलानं केलेला आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तरच आमचे भाऊ उठतील. हे आम्हाला दुःख वाटायला की भाऊ आमचे उठाव, पाणी पिवा. आमचा नाईला झाला ते आमचं कोणाचंच ऐकत नाही. आमच्यासाठी करीत असल्यावर आमचं सुद्धा कर्तव्य म्हणून आम्ही 200 लोक इथं उपाशी हो. याची सरकारनं दखल घ्यावं. आता वेळ लावण्यात मतलब नाही. सरकारनं आता आमचा अंत पाहू नाही आणि त्यांना अधिकारात आम्हाला अधिकार मागण्याचे त्यांना द्यायचे अधिकारात आमच्या मागण्या पूर्ण करावं. आम्हाला OBC मधून 50% आरक्षण द्यावं ही आमची ठाम भूमिका आहे. आमचं जर प्रश्न सुटत नसतील तर या सरकारला मग पाहून घ्यावं लागेल मग आम्हाला. आपण जर बघितलं तर अतिशय आक्रमक जी आहे ती भूमिका आंदोलकांची आहेत. बाबा, कुठून आलात तुम्ही आणि काय पिंपळनेर सर्कल मधून. काय वाटते तुम्हाला आता या आंदोलनात काय होईल? आज 4था दिवस झालाय. आज 200 लोक आंदोलनाला बसलेले आहेत. आज हालहाल चाललेत. अजितदादाने आणि शिंदे साहेब आणि फडणवीसने ह्याच्यावर बिलकुल देखील नाही घेतली. हे परिणाम त्यांना लय भोगा लागणार आहेत. अरे काय चाललंय काय नाही जनतेमध्ये, काय तुम्हाला सरकार निवडून कशा करता दिलेले, तुम्ही आसुशेनं काय घेतलेले आहेत की आम्ही निवडून आलो तर शेतकऱ्याचं कर्ज 3 लाख माफ करू मानलेला आहे. लाडक्या बहिणीला महिना चालू कर मानलेला आहे. आरक्षण मधून तुम्ही हे OBC मधून आरक्षण सुद्धा तुमचं सरकार झाल्यावर देऊ मानलेला आहे. लोकांची फसवणूक तुम्ही करू करतात. ही फसवणूक करू नका. तिकडे बी मशेगावचे सरपंच आमचे देशमुख संतोष भैया त्यांचा बी हत्या केलेला आहे. तिथं सुद्धा आंदोलन, तिथले सुद्धा त्यांचे भाऊ इथं आलेले आहेत आंदोलनाला. तिथं सुद्धा न्याय. आज कराड ह्यात म्हणजे ठुतेत 80 मंदी आणि गोरगरीब लोकांचे लेकरं जर असते तर आज त्यांच्यावर हे झाले असत्या. ह्यांचे गुन्हे किती तर जिमनी किती निघायला लागल्यात त्याच्यावर शासनाने देखील घेऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावा आणि त्यांच्या मागे जे सांभाळणार आहेत ना वालिसदार त्यांना सुद्धा मध्ये घ्यावा. माझी एवढी शेतकऱ्याची कळकळीची विनंती आणि सरकारने इथं येऊन न्याय द्यावा. नाही तर ह्याच्यातून परिणाम आता काय घडते हे सुद्धा मी सांगू शकत नाही.
आपण बघितलं तर अतिशय आक्रमक जे आहे ते आंदोलक या ठिकाणी आहे. सरकारनं या आंदोलनाची जी आहे ती दखल घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते या सगळ्या आंदोलकांची आहेत. डॉक्टरांचं पथक या ठिकाणी आहेत. मॅडम आपण जर बघितलं तर तपासणी